आपण जाऊया समुद्राच्या किनाऱ्यावर। समुद्राच्या किनाऱ्याचं नाव आहे शॉन क्लिफ पार्क। नमस्कार मंडळी, मी गायत्री आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या या नवीन व्लॉगमध्ये। जसं आता निखिलेशने सांगितलं, आपण आलो आहोत समुद्रकिनारी। ठिकाणाचं नाव आहे शॉन क्लिफ। ब्रिस्बेनच्या उत्तर ब्रिस्बेनमध्ये म्हणता येईल आपल्याला। हे शॉन क्लिफ असं हे सबब आहे किंवा ठिकाण आहे आणि तेथं समुद्राच्या एका भागात एक पायर बांधलेला आहे आणि त्या पायर प्रचलित असल्यामुळे या ठिकाणाचंही नाव आपण शॉन क्लिफ पायर असं म्हटलेलं आहे। तर खूप वस्तीतून चालत आल्यावर समोर अथांग समुद्र जेव्हा दिसतो तेव्हा खूपच छान उत्साह निर्माण होतो मनात आणि एक असं शांती सुकून मिळाल्यासारखं वाटतं, नाही का। तर तिथून वरती आपण वस्तीतनं बाहेर आलो आणि असा हा रस्ता खाली जाऊन समुद्र किनाऱ्याला आपल्याला घेऊन जात होता। तर तिथेच आपण चालत चाललो होतो। गाड्यांचा रस्ता वेगळा होता आणि चालणाऱ्यांसाठी वेगळा रस्ता केला गेला होता। मस्त असं निसर्गरम्य ठिकाण वाटत होतं। खूप झाडी होती, एका ठिकाणी बसायला बाकडी होती आणि समोर होता खूप सुंदर असा समुद्र। चला तर मग तुम्हीही आमच्यासोबत या समुद्रकिनारी। हे जे तुम्हाला उजव्या साईडला दिसत आहेत आमच्यात छोटे छोटे केबिनसारखे ठेवलेले आहेत, ते आहेत वॉशरूम्स। खूप वेल मेंटेन्ड वॉशरूम्स असतात। इथल्या प्रत्येक बीचवर असतात। काही खूपच जास्त म्हणजे मोठे बीचेस असतील जिथं लोक डुंबायला येतात किंवा वॉटर स्पोर्ट्स खेळायला येतात, तिथं तर शॉवरसाठी सुद्धा अशी सोय केलेली गेलेली असते। इथे बीचचा सेक्शन थोडा कमी आहे, त्यामुळे फक्त वॉशरूम्स ठेवलेले आहेत किंवा शॉवरसाठी काही सोय नव्हती तशी। कारण इथे मोस्टली हा एरिया पॉप्युलर, आम्हाला पुढे गेल्यावर कळलं की हा एरिया पॉप्युलर आहे फिशिंगसाठी। इथं बरीच लोक आपापलं फिशिंग नेट घेऊन येत होती आणि फिशिंग करत होती। तुम्हालाही ती आम्ही पुढे गेल्यावर नक्कीच दाखवू। तर इथून बघाल तर राईट साईडला खाली छोटंसं बीच एरिया आहे आणि समोर जो आपण चाललो आहोत तो आहे पायर। इथे या पायरची भरपूर काही हिस्ट्री लिहिली होती। खरं सांगायचं झालं तर हा ऑस्ट्रेलियातील लॉंगेस्ट पायर आहे, म्हणजे वन ऑफ द लॉंगेस्ट आहे। पण ब्रिस्बेनमधला हा लॉंगेस्ट पायर आहे कारण ह्याची लांबी जवळपास 350 मीटर एवढी आहे। ॲक्च्युली आधी तो थोडा 250 मीटर लांब होता, पण पुढे त्याला 90 मीटर आणि वाढवलं कारण जेव्हा लो टाईड्स असतात, जेव्हा ओटी असते, तेव्हासुद्धा शिप्समध्ये म्हणजे फेरीजमध्ये बेसिकली लोकांना जाता यावं, त्या फेरीज तिथे डॉक करता याव्यात, त्यासाठी त्याची लांबी वाढवली गेली होती। तर ह्याचे बरेच उपयोग केले गेले होते या पायरचे जेव्हापासून हा बांधला, म्हणजे 1872-1882 साली हा बांधला गेला होता पहिल्यांदा आणि तेव्हापासून त्याचा वेगवेगळ्या कारणांसाठी उपयोग केला गेला। त्याच्यानंतर पुढे आत्ता 2014 ते 2016 ह्याचं परत एकदा रिनोव्हेशन झालं आणि हा सगळ्यात लॉंगेस्ट टिंबरचा पायर आहे। त्या पायरवरून चालत चालत आम्ही त्याच्या एंडला आलो। भरपूर इथे फिशिंग रॉड्स होते, भरपूर लोक फिशिंग करत होते आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे फिश पकडले होते। त्यात खेकडे सुद्धा होते आणि त्या खेकडे म्हणजे वेगळेच होते, निळसर रंगाचे खेकडे होते। ते बघून खूप भारी वाटत होतं की किती वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी किंवा म्हणता येईल किंवा फिशेसचे प्रकार इथे पाहायला आम्हाला मिळाले। पायरच्या टोकापर्यंत चालत येताना त्याचा व्हिडिओ करायला आमच्या लक्षात नाही राहिलं। खूप उत्साहात आम्ही इथं पुढेपर्यंत चालत आलो। म्हटलं आता उलटं जाताना तरी थोडासा व्हिडिओ कॅप्चर करावा आणि तुम्हाला या पायरवरनं चालताना काय अनुभव येतो ते दाखवावं। हे एका साईडला असे ट्रेस बनवले होते, नळ होते तिथे। पहिल्यांदा कळलं नाही नक्की काय आहे कारण थोडेसे ते घाण झाले होते, पण नंतर पुढे गेल्यावर कळलं की हे फिश क्लिनिंगसाठी, म्हणजे तुम्ही जेव्हा मासा पकडला तेव्हा तो इथंच तुम्ही स्वच्छ करून घेऊ शकता आणि त्यासाठी ही इथं वेगळी सोय केली गेली होती। इतर कुठल्याही ठिकाणी तुम्ही मासा स्वच्छ करू नका, इथं या ट्रेवर येऊन मासा स्वच्छ करा असं वेगवेगळ्या ठिकाणी बोर्ड लावले होते आणि तेव्हा आम्हाला कळलं की ही नेमकं काय आहे ते। तर तुम्ही बघतच असाल सगळ्या बाजूला लोक बसलेली आहेत, बेंचेस आहेत आणि कोणकोणत्या प्रकारचे मासे इथे तुम्हाला सापडतील ह्याचेही इथं बोर्ड्स लावलेले आहेत।
खरं तर अशा ठिकाणी बार्बेक्यूची पण सोय केली गेलेली असते पब्लिक प्लेसेसमध्ये, जेणेकरून आता तुम्ही इथून जेव्हा मासा पकडाल तेव्हा तो डायरेक्ट तिथं ताजा ताजा मासा तुम्ही बार्बेक्यूमध्ये भाजून त्याचा आनंदही घेऊ शकता त्याच दिवशी संध्याकाळी. तर अशी लोकांची इथं पिकनिक करण्याची ही एक पद्धत म्हणता येईल. तर या पायरला मध्येच असं थोडंसं शेड टाईप केलं होतं, तिथेही बसण्याची सोय होती आणि त्याच्या पुढे परत ओपन एरिया होता चालत जाण्यासाठी. इथले वैशिष्ट्य म्हणजे हे ठिकाणं डॉग फ्रेंडली असतात. लोक त्यांच्या डॉग्सना फिरवायलाही या अशा ठिकाणी आणतात. त्याचबरोबर इथे तुम्ही सायकलसुद्धा वापरू शकता, म्हणजे फक्त चालतच जाल असं नाही. शेड झोन असतो सायकलवाल्यांसाठी आणि चालणाऱ्यांसाठी. शेअर करून हा रस्ता किंवा हा पायर तुम्ही वापरू शकतो. असे वेगवेगळ्या ठिकाणी बोर्ड्स लावलेले असतात जिथून तुम्हाला कळतं की इथे काय चालतं आणि काय चालत नाही. परत येताना समुद्राच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे एक बीच दिसत होता. तो बराच मोठा बीच होता आणि तिथे काहीतरी वॉटर स्पोर्ट चालू होतं. ते आम्ही कॅमेऱ्यातून कॅप्चर करायचा प्रयत्न केला. त्या साईडलाही जायचा विचार आहे, पण सध्या तरी आपण ह्या ट्रिपमध्ये तिथे जाऊ शकत नाही. नेक्स्ट टाइम जेव्हा तिथे जाऊ तेव्हा तुम्हालाही आमच्यासोबत नक्कीच आम्ही घेऊन जाऊ. त्याच्यानंतर आलो आम्ही या छोट्याशा बीचवर. तर तिथे बीचवर थोडंसं आपल्याला पाण्यात खेळायला म्हणजे खेळू शकत होतो आपण. जास्त खोल पाणी नव्हतं ते. त्याच्यानंतर एका बाजूला पायर म्हणता येणार नाही, पण असं दगडमातींचाच ब्रिज बनवलेला होता. त्याला काही प्रोटेक्शन ॲसच नव्हतं, नुसताच ब्रिज होता. दुसऱ्या बाजूला छोटंसं डोंगर टेकडी होती जिथून आपण आलो. तो वरचा रस्ता तिथे होता. बसायला बाग होती, थोडंसं लॉन एरिया होता. आपण मॅट टाकून पण बसू शकत होतो. तर असं वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी इथं पिकनिकसाठी म्हणा किंवा रिक्रिएशन किंवा तुम्ही एकटेही येऊन इथं बसलात स्वतःचं सेल्फ काय म्हणतात आपलं रिक्रिएशनसाठी, तरीही इथं चालत होतं. वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला इथं सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या गेलेल्या होत्या. तर अशी एक संध्याकाळ इथल्या शॉनक्लिफ पायरवर घालवून तिथले वेगवेगळ्या गोष्टी अनुभवून आम्हाला खूप मजा आली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. ब्रिस्बेनमधल्या किंवा ऑस्ट्रेलियामधल्या आणखी काय गोष्टी तुम्हाला पाहायला आवडतील हेही आम्हाला सांगा. ह्याच्या पुढचा व्हिडिओ मी कदाचित घेऊन येईन ब्रिस्बेन सिटीचा, कारण आता क्रिसमसचं वातावरण इथं झालेलं आहे आणि त्या वातावरणातच ही सिटी पाहायला खूप मजा येईल. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. नमस्कार.